इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिपसाठी सर्वस्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त मराठी भाषा व्याकरण आणि त्याची आपण पाहणार आहोत ती म्हणजे संपूर्ण वर्णमाला. मराठीची जी वर्णमाला आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत. विशेष म्हणजे या वर्णमालेचे पुढे आपल्याला संधी करताना संधी, स्वरसंधी, व्यंजन संधी याच्यामध्ये उपयोग होणार किंवा एखादा जोडशब्द ओळखा असे जे वेगवेगळे शब्द असतात त्याच्यासाठी आपल्याला याचा उपयोग होणार आहे. आता स्वर, सुरुवातीला आपण पाहणार आहोत स्वर. स्वर म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे, ओठांचा एकमेकाशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. म्हणजे काय तर जे स्वर असतात हे ज्यावेळेस आपल्या मुखावाटे ज्यावेळेस ते स्वर बाहेर पडत असतात त्यावेळेस जिभेचा तोंडाच्या आतील कोणत्याही भागास स्पर्श होत नाही, किंबहुना जीभ याच्यामध्ये कोणत्याही अवयवाला टच करत नाही किंवा शिवत नाही. तर याला आपण काय म्हणतो, याला स्वर असं म्हणतात. म्हणजे स्वर केवळ काय करतात, कोणत्याही अवयवाचा स्पर्श न होता जे बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात, स्वर म्हणतात. आता स्वर एकूण आहेत 12 बरोबर. त्याच्यामध्ये 2 इंग्रजी स्वर आलेले आहेत त्यामुळे ते स्वर झालेले आहेत 14. आता स्वराचे देखील 3 प्रकार पडतात. त्यात पहिला म्हणजे ऱ्हस्व आणि दुसरा ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर. आता ऱ्हस्व कोणते येतं, अ, ई, उ, ऋ आणि लू यांना काय म्हणतात, ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. आता दीर्घ कोणते, आ, ई, उ आणि संयुक्त स्वर कोणते तर ए, आई, ओ आणि औ यांना काय म्हणतात, संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर हे देखील दीर्घ स्वर असतात. आता यांना संयुक्त स्वर का म्हणायचं, यांना दीर्घ स्वर का म्हणायचं हे देखील आपण आता पुढे पाहणार आहोत. ऱ्हस्व स्वर, ज्या स्वराचा उच्चार आखूड होतो म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतो. म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या स्वराचा उच्चार करत असतो त्यावेळेस आपल्याला ते उच्चार करण्यासाठी जो कालावधी असतो तो खूप कमी लागतो, म्हणून त्यांना काय म्हणतात, ऱ्हस्व स्वर. म्हणजे ते पटकन आपल्या तोंडावाटे बाहेर पडतात त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण, ऱ्हस्व स्वर. उदाहरणार्थ अ, ई, उ, ऋ, लू ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना काय म्हणतात, ऱ्हस्व स्वर. आलं लक्षात. नंतर आहे दीर्घ स्वर. दीर्घ म्हणजे काय तर ज्या स्वराचा उच्चार लांबट असतो म्हणजे उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण एखादा स्वर उच्चारत असतो त्यावेळेस दीर्घ जे स्वर असतात असं लांबट स्वर असतो. म्हणजे उदाहरणार्थ आ, ई, उ हे स्वर कसा असतो याचा थोडासा लांबलेला असतो, म्हणून यांना काय म्हणतात, दीर्घ स्वर. आलं लक्षात. नंतर आहे संयुक्त स्वर. संयुक्त म्हणजे काय तर 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून जो स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस 2 स्वर एकत्र येतात त्यांची बेरीज होते. उदाहरणार्थ एक गणिती भाषेत सांगायचं झालं तर त्यांची बेरीज होते आणि त्याच्यातून जो एक स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. आता याच्यामध्ये पहा, सुरुवातीचा उदाहरणार्थ ए हा जो एक सुरुवातीचा स्वर आहे कोणता तर ए. तर हा ए कसा तयार झाला तर अ आणि त्याच्यामध्ये ई किंवा दुसरा ई ज्यावेळेस मिसळला
त्यावेळेस काय झाला, तुमचा ए स्वर तयार झाला. म्हणजे या दोन स्वराच्या एकत्रीकरणातून जो स्वर तयार झाला त्याला संयुक्त स्वर म्हणतात. अ अधिक ई किंवा दुसरा ई यांच्या एकत्रीकरणातून जो स्वर तयार झाला, उदाहरणार्थ ए, तर त्याला काय म्हणायचं, संयुक्त स्वर. आता दुसरा आहे ते म्हणजे आई. हा आ अधिक ई किंवा दुसरा ई यांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला, आई. आता हे कोणत्या स्वराचे दोन स्वर एकत्र आल्यानंतर कोणता संयुक्त स्वर तयार होतो, तर ज्यावेळेस कोणताही स्वर एकत्र आल्यानंतर, आता हे लक्षात ठेवायचं, अ आणि ई हे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यापासून ए नावाचा संयुक्त स्वर तयार होतो. त्याचबरोबर आई ज्यावेळेस आ आणि ई किंवा ई या दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार होतो, आई नावाचा स्वर तयार होतो. हे ज्यावेळेस आपण स्वरसंधी पुढे शिकू त्यावेळेस ते आपल्याला कामं येणार आहे. त्याच्यानंतर आहे ओ. काय आहे, ओ. तर या ओला ओ कसा तयार झाला, तर ओ अ अधिक उ किंवा उ यांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला, ओ. म्हणजे ज्यावेळेस अ आणि उ हे दोन स्वर एकत्र येतील त्यावेळेस त्यांच्यापासून काय तयार होईल, ओ नावाचा स्वर तयार होईल. त्याच्यानंतर चौथा संयुक्त स्वर आहे औ. औ कसा तयार झाला आहे, तर आ अधिक उ किंवा उ यांच्या एकत्रीकरणातून जो स्वर तयार झाला त्याला काय म्हणतो, औ. तर औ कसा तयार झाला, तर हे लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये उ किंवा दुसरा उ जर त्यामध्ये मिसळला तर त्यांच्यापासून औ नावाचा ध्वनी निर्माण होतो आणि त्याच्यापासून तो औ नावाचे संयुक्त स्वर तयार होतात. या अशा प्रकारचे संयुक्त स्वर असतात. आता स्वराचे आणखी प्रकार पडतात, सजातीय स्वर, विजातीय स्वर. तर त्यातला आपण पहिला जे बघणार आहोत तर ते म्हणजे सजातीय स्वर. एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस जे स्वर ज्या उच्चारस्थानी आपण पुढे बघणार आहोत, म्हणजे कोणता स्वर कुठून निघतो, म्हणजे दोन ओठांना ओठ चिटकल्यानंतर जे पवर्गीय स्वर निघतात, कंठ, दंत्य, तालव्य, ओष्ठ, अनुनासिके, हे कोणत्या अवयवाला दंत तालव्य हे जे प्रकार आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल. तर अ आणि आ हे दोन संयुक्त स्वर झाले, इथे दिसत आहेत तुम्हाला, अ आणि आ हे दोन संयुक्त स्वर झाले. आता हे दोन संयुक्त स्वर अ आणि आ हे एकाच उच्चार स्थानातून निघतात म्हणून त्यांना सजातीय स्वर असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे दुसरा आहे ई आणि दुसरा ई. हे देखील एकाच उच्चार स्थानातून निघतात, ई आणि ई, म्हणून त्यांना काय म्हणतात, सजातीय स्वर. दुसरा आहे उ आणि उ, हे देखील एकाच उच्चार स्थानातून निघतात म्हणून यांना देखील उ आणि उ असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे ए आणि आई, यांना देखील एकाच उच्चार स्थानातून निघत असल्याने यांना देखील काय म्हणतात, सजातीय स्वर.
नंतर आहे विजातीय स्वर. आता सुरुवातीला आपण जे पाहिलं सजातीय स्वर, याच्याच पूर्णपणे विरुद्ध हे विजातीय स्वर असतात. विजातीय म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे आता यातला पहा, यातला अ, याचं वेगळं उच्चार स्थान आहे, ई वेगळं उच्चार स्थान आहे, वेगवेगळे आहे, म्हणजे यांना विजातीय स्वर म्हणतात. आता दुसरा आहे अ आणि उ. अ तुम्ही उच्चार करून पहा, अ आणि उ. उ ज्यावेळेस उच्चार होतो त्यावेळेस आपल्या ओठांचा एक चमूसारखा आकार होतो, बरोबर. म्हणजे तसा केल्यानंतर उ बाहेर पडतो. अ हा आपल्या कंठातून बाहेर निघल्यासारखा त्याचा एक स्वर आहे. म्हणजे वेगवेगळी उच्चार स्थानं यांची सुद्धा आहे. नंतर आहे ई, ई आणि ए, ही देखील विजातीय स्वर आहेत. त्याच्यानंतर अ, रू, म्हणजे वेगवेगळ्या उच्चार स्थानाची जर असेल तर त्यांना काय म्हणायचं, विजातीय स्वर. नंतर आता आपण स्वर बघितले वर्णमालेत. आता वर्णमालेचा आणखीन एक प्रकार पडतो, तो म्हणजे स्वरादी. स्वरादी म्हणजे काय, ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असं म्हणतात. म्हणजे आपण विशेषतः ज्यावेळेस एखादा स्वर पाहतो, आपण व्यंजन पाहतो, त्याचा पाय मोडलेला असतो, बरोबर. आता तो म्हणजे उदाहरणार्थ असा क असेल तर त्याचा पाय मोडलेला आहे, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये स्वर मिळालेला नाही. पण ज्या वेळेस याच्यामध्ये अ नावाचा स्वर मिळेल त्यावेळेस याच्यापासून काय तयार होईल, क. पण ह्या क चा पाय मोडलेला नसेल, का, त्याच्यामध्ये स्वर मिळालेला आहे. आता भाषेमध्ये साधारण 2 स्वर आहेत, स्वरादी आहे. आता हे 2 स्वरादी म्हणजे अम आणि आहा. स्वरादीमध्ये अनुसार व विसर्ग यांचा समावेश होतो. पहिला जो अम आहे याला अनुसार म्हणतात. दुसरा जो आहा आहे याला विसर्ग म्हणतात. आहा, स्वाहा, स्वतः याच्यामध्ये त्याचा उच्चार होत असतो. अम म्हणजे अंबारी, कंप, कंक या शब्दामध्ये याचा आपल्याला उपयोग होताना दिसतो. आता व्यंजन. आता मराठी भाषेमध्ये साधारणपणे 34 व्यंजन आहे. आता व्यंजन कुणाला म्हणायचं, ज्याचा उच्चार करताना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ या अवयवाशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात, बरोबर. आता आपण मगाशी स्वराची काय व्याख्या पाहिली, की ज्याचा उच्चार होत असताना, काय, ज्याचा उच्चार होत असताना शरीरात ज्या ठिकाणून ते स्वर उत्पन्न होतात, मुखावाट, त्या मुखातील इतर कोणत्याही अवयवाचा इतर अवयवाशी स्पर्श न होता जी बाहेर पडतात ध्वनी त्यांना म्हणतात स्वर. पण व्यंजन ज्याचा उच्चार करताना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ या अवयवाशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. म्हणजे याचा अवयव एकमेकांशी स्पर्श झाल्याशिवाय व्यंजन बाहेर पडत नाही. म्हणजे प, उदाहरणार्थ प,
आहे, ब आहे, तर यांचा नीट विचार करा. हे दोन ओठ यांना ओष्ठ व्यंजन म्हणतात. म्हणजे दोन ओठ एकमेकांना चिटकल्यानंतरच यांचा उच्चार होतो. आता तुम्ही एक कृती करून पहा. तुमचे वरचे ओठ आणि खालचे ओठ हे एकमेकांना न चिटकवता प, फ, ब म्हणून दाखवा. येते म्हणता नाही येत. याचाच अर्थ ते एकमेकांना ते अवयव दोन ओठ एकमेकांशी स्पर्श झाल्याशिवाय हे व्यंजन बाहेर पडत नाही. म्हणून यांना काय म्हणतो आपण? व्यंजन. म्हणजे ज्याचा उच्चार करताना जिभेचा, जीभ हे मूळ अवयव आहे, याचा इतर अवयवाशी स्पर्श झाल्याशिवाय ते बाहेर पडत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? व्यंजन. आता व्यंजनाचे देखील 5 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. ते म्हणजे स्पर्श व्यंजने, ते 25 आहे. दुसरं म्हणजे अर्धस्वर व्यंजन, ती 4 आहेत. उष्मा घर्षक व्यंजन, ती 3 आहेत. महाप्राण व्यंजन ते 1 आहे आणि स्वतंत्र व्यंजन ते 1 आहे. चला तर आपण सुरुवातीला पाहू ती म्हणजे स्पर्श व्यंजने. याच्यामध्ये याचे देखील 3 प्रकार पडतात स्पर्श व्यंजनाचे. एकूण स्पर्श व्यंजन आहेत 25. त्याचे 3 प्रकार पडतात: कठोर, मृदू आणि अनुनासिक. आता कठोर क, ख, मृदू ग, घ आणि त्या वर्गातील अनुनासिक ड, न. न सारखा त्याचा उच्चार होतो. जो ड सारखा दिसत असला तरी त्याचा उच्चार ड सारखा जरी दिसत असला तर त्याचे उच्चार न सारखा, नाका वाटे करतात न. ज्याच्याकडून वाङ्मय नावाचा शब्द आहे, तुम्ही पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल. वाङ्मय हा शब्द या ठिकाणी, हा स्वर आपण वापरलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. बरोबर. आता च, छ ही 2 कठोर. त्याच वर्गातील मृदू ज, झ आणि त्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे? त्र. त्याच्यानंतर आहे ट वर्ग. काय? ट वर्ग. तर या ट वर्गामध्ये ट, ठ ही कठोर आहे, ड, ढ ही मृदू आहेत आणि या वर्गाचा अनुनासिक आहे न. काय? याचा अनुनासिक आहे न. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे त वर्ग. हा त वर्गातील त, थ ही कठोर व्यंजन आहे. त्याच त वर्गातील द आणि ध ही मृदू व्यंजन आहे आणि न, रे, नळाचा हे त्याचा अनुनासिक आहे. तर याचा उपयोग कुठे होणार आहे ते पण आपण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. ज्यावेळेस तुम्ही एखादा ह्या अनुनासिक कुठं काम येईल? अनुनासिक म्हणजे अनुस्वारासाठी त्याचा आपण साधारण अनुनासिक म्हणजे ज्याचा उच्चार नाकावाटे होतो त्यांना अनुनासिके म्हणतात. उदाहरणार्थ कंक नावाचा शब्द आहे. कोणता? कंक. कंक. हा इथला जो अनुस्वार आहे, हा
हा का कंक या ठिकाणी हा वाङ्मयातला ढचा तिथं उच्चार होतो. आता दुसरा एक शब्द घेऊ आपण, तो म्हणजे पंप. पंप याचा पंप शब्दाचा जो अनुस्वार आहे हा अनुस्वार पंप हा म आहे की न आहे हे ज्यावेळेस विचारलं जाईल त्यावेळेस हा या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, एक मिनिट, हे प दिसतात. या प वर्गातील इथं ब आणि ब आहे. कोणत्या इथं या ठिकाणी ब आणि भ हे दोन या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर या प वर्गातलं प आलाय म्हणून याच्यावरती अनुस्वार आला हा म अनुनासिक आहे. याचा या ठिकाणी आपल्याला उपयोग होईल. हे ज्यावेळेस आपण पुढं शब्द ज्यावेळेस फोडू किंवा त्याची एखादी संधी वगैरे करू त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येणार. फक्त आपण हे पाठ करायचे असतात. म्हणजे कठोर क त्यातली मृदू कोणते, त्याचा अनुनासिक कोणतं, च वर्ग आहे त्यातले च मध्ये च ही कठोर आहे, ज ही मृदू आहेत, त्र हे अनुनासिक आहे, ट ही कठोर आहेत, ड ही मृदू आहेत आणि न रे बाणाचा अनुनासिक, प फ ही कठोर आहेत, ब भ ही मृदू आहेत आणि म त्या वर्गातलं अनुनासिक आहे. आता नंतर आपण दुसरा प्रकार म्हणजे अर्धस्वर. य, र, ल आणि व यांना काय म्हणतात, तर यांना म्हणतात अर्धस्वर. म्हणजे याचा स्वरासारखा उच्चार असतो म्हणून यांना य, र, ल, व म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. नंतर आहेत उष्मे. श, श आणि स यांना काय म्हणतात, उष्म. नंतर महाप्राण ह, ह हा एकमेव असं एक व्यंजन आहे ज्याला आपण महाप्राण असे म्हणतो. आणि एक शेवटचं म्हणजे स्वतंत्र. काय, स्वतंत्र. हा ळ, तर हा ळ एकमेव आहे की जो स्वतंत्र वेगळ्या प्रकारात मोडतो. जो ळ तुम्ही पाहिला असेल की हिंदी भाषेमध्ये ळ नाही आहे, तो केवळ मराठी भाषेमध्येच आहे. आणि त्या ळ हा स्वतंत्र म्हणून त्याला स्थान वर्णमालेत दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आत्तापर्यंत आपण जी पाहिली व्यंजने, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की यांची व्यंजन ज्यावेळेस पाहू त्यावेळेस यांचे असे पाय मोडलेले असतात. काय, पाय मोडलेले असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी सुद्धा यांचे असे पाय मोडलेले. याचा अर्थ काय, तर हे यांच्यामध्ये स्वर मिसळलेला नाही. प, श, श आणि स यांचे पाय मोडलेले असतात. मी ते मुद्दाम दाखवले नाहीत. महाप्राण याचा देखील असा पाय मोडलेला आहे. प्रत्येक वेळेस नसतो. त्याच्या वेळेस ळ, याच्यामध्ये ज्यावेळेस अ मिळेल त्यावेळेस मात्र हा पूर्ण ळ तयार होईल. तोपर्यंत हा ळ पाय मोडलेलाच असेल.
आलं लक्षात? आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे झालं, मग क्ष आणि ज्ञ ही काय? तर क्ष आणि ज्ञ यांना संयुक्त व्यंजने आपण म्हणतो. म्हणजे क, क्ष आणि अ यांच्या एकत्रीकरणातून क्ष नावाचा स्वर तयार होतो. म्हणजे ज्यावेळेस अर्धा क अधिक अर्धा श अधिक त्याच्यामध्ये अ स्वर मिळाला त्यावेळेस क्ष नावाचं व्यंजन तयार झालं. त्याच्यानंतर दुसरा आहे द, अर्धा द, अर्धा न, अर्धा अ. ही ज्यावेळेस यांच्यामध्ये या तिघांच्या मध्ये ज्यावेळेस अ नावाचा स्वर मिळाला त्यावेळेस ज्ञानेश्वराचा ज्ञ या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे हा व्यंजनाच्या एकत्रीकरणातून तयार झाले, म्हणून यांना काय म्हणतो? संयुक्त व्यंजन. मग अशी आपण जी संयुक्त व्यंजन पाहिली ही सुद्धा कशी दोन स्वराच्या एकत्रीकरणातून जी स्वर तयार होतात त्यांना संयुक्त व्यंजन म्हणतात. अशाच पद्धतीचे हे देखील संयुक्त व्यंजने आहे. ओके, धन्यवाद. समाप्त. आणि असेच यानंतर आपण ज्यावेळेस संधी शिकू त्यावेळेस पुन्हा आपल्याला याचा खूप उपयोग होणार आहे. चला तर पुन्हा भेटू.